आजच्या दिवशी जेव्हा 7 आठवडे सिद्धार्थाने आपल्याला ज्ञान प्रवृत्ती झाल्याचा अनुभव घेतला आणि त्यांनी 7 ठिकाणी वेगवेगळ्या असे ध्यान केलं, 1 आठवडा 7 आठवडे. आणि ध्यान करत असताना ध्यान करून झाल्यानंतर आजच्या दिवशी एका झाडाखाली बसले असतात. त्या ध्यानाला बसले असताना त्या ठिकाणी 2 ब्रह्मदेशाचे व्यापारी येतात. म्हणजे चाललेले असतात आणि त्यांना दुपारच्या जेवणासाठी म्हणजे पण असे तपून आपले गाडीमध्ये जे काय त्यांचं व्यापाराचं सामान असतं ते घेऊन निघालेले असतात ना. त्यांना ती जागा व्यवस्थित दिसते आणि व्यवस्थित दिसल्यामुळं त्यांना वाटतं की आता आपण इकडे भोजन घेऊया, थोडा दुपारचा आराम करू आणि आपल्या मार्गस्थ पुढं होऊया हा विचार करत ते दोघं व्यापारी तपस्वी आणि बली हे ब्रह्मदेशाचे व्यापारी. तर मग जागा पाहत असताना त्यांना एक त्या काळात ऋषी म्हणा किंवा काय जे वस्त्र घातलेला व्यक्ती असे भगवान बुद्ध दिसतात. आणि त्यांचं तेजो वगैरे पाहिलं, त्यांचं तेजोमंडळ पाहिल्यानंतर ते त्यांच्याकडे आकर्षित होतं की हे जे संन्यासी आहे, हे जे व्यक्ती आहे ती साधी नसून ही महान व्यक्ती आहे असं त्यांच्या लक्षात येतं. आपल्याला आपण सुद्धा एखादी व्यक्तीकडे पाहिलं तर आपल्याला सुद्धा फक्त लक्षात येतं की बाबा हा व्यक्ती आपल्याला समजत असतो तो काही सामान्य नाही, सर्वसामान्य नाही तर तो असामान्य आहे असं आपल्याही कधी कधी लक्षात येतं. तसंच त्याही दोघांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपले जे भाजी भाकरी जी असेल ती त्या ठिकाणी सोडली आणि त्यांच्या मनात असा विचार आला की आपण या व्यक्तीला, या महापुरुषाला आपल्याकडचंही अन्न देऊया. आणि या विचाराने पूर्वीच्या काळात कसं होतं की असं देऊन लगेच नव्हतं की पूर्वी आदर सन्मान असायचा, एकमेकाला आदराने बोलायचे, आदराने विचारायचे, एकमेकाला सन्मान करायचे. आणि मग ते दोघे जण उठले आणि तथागतांच्याकडे गेले आणि तथागतांना वंदन केलं. वंदन करून बाजूला बसले आणि त्यांनी विचारलं की भगवंत, आमच्याकडे जे भोजन आहे ते भोजन आपण ग्रहण करणार का, देणार का? विचारल्यानंतर तथागतांनी उपसंमती दिली. उपसंमती दिल्यानंतर मग ते त्यांनी आपल्याकडं जे काय आता बऱ्याच वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या व्यक्तीने त्याच्या बाबतीत असं दिलेलं आहे. कोणी म्हणलं की ते लाडू, तांदळाचे लाडू, कोणी म्हणलं तांदळाचा भात, कोणी म्हणलं तांदळाची खीर, अन्य पदार्थ आणि मध. त्या काळात म्हणजे गोड अन्न मिळायचं ते मधच. मग ते मध असं मध मिश्रित त्यांनी जे काय होतं त्यांच्याकडं अन्न ते तथागतांना त्यांच्या पात्रात